नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। शिक्षण सप्ताहाच्या निमित्तानं शासनाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला। सुरुवातीला गोमवेदक विद्यामंदिर तळाचे सहाय्यक शिक्षक श्री सुहास वावेकर यांच्या मातोश्रीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तदनंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, लावणी नृत्य, पथनाट्य, कोळी नृत्य, कथाकथन, गीत गायन आणि एकांकिका असे विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे बहारदार असे सादरीकरण केले। यावेळी शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, प्राध्यापक श्री पाटील एनसी, प्राध्यापक श्री दयाणेकर बीएन, प्राध्यापक श्री मचे एनटी, प्राध्यापक श्री सरजे व्हीबी, प्राध्यापक श्री भुरे टीएन, प्राध्यापिका कुलकर्णी बीएस सर्व शिक्षक उपस्थित होते। यावेळी गीत गायनामध्ये ओ देश मेरे हे गीत सिमरन गायकवाड, जगी गुमवारे व उजळून आलंय आभाळ हे गीत प्रांजली तांबे आणि ईशा पांचाळे या विद्यार्थिनींनी सुंदर पद्धतीनं गायन केले। चला जेजुरीला जाऊ ही लावणी रिया खांडेकर, समृद्धी मंडलिक आणि सृष्टी रातवडकर या विद्यार्थिनीनं सादर केले। फॅन्टॅस्टिक ही वैयक्तिक लावणी सुहाने गायकवाड हिनं सादर केली। तेजस चव्हाण, रिचल तिवारी, कस्तुरी तळकर या विद्यार्थ्यांनी नृत्य, तर सोनाली करपे आणि अनुष्का कोतवाल यांनी मंगळागौर आणि कोळी नृत्याचं सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन वैष्णवी खुटीकर आणि अरिफा गोठेकर या विद्यार्थिनींनी केले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षण सप्ताहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरूकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे, कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे, शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे, हा उपक्रम सुसंवादाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचं कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरणात प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेनं देखील प्रयत्न करेल असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे। या सांस्कृतिक कार्यक्रमात आपली कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।